पंढरपुरातनं शिवसेनेची भक्ती शक्ती संवाद यात्रा 36 जिल्ह्यांमध्ये करणार प्रवास। पंढरपुरात उभारलं जाणार नामसंकीर्तन संकुल, 25 कोटींच्या निधीला मंजुरी। रत्नागिरीतल्या पर्यटकांची हर्णे बंदरात गर्दी, लिलावातले ताजे मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची झुंबड। सोलापुरात कंदलगाव इथलं घराला आग, आगीत संपूर्ण घर जळून खाक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। ताडोब्यात चतुर कोल्ह्याचा वाघांच्या जोडीला चकमा, कोल्ह्याच्या मागे वाघ धावत जीप पर्यंत आल्यामुळे पर्यटकांच्या काळजाचा चुकला ठोका। पुण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत, हांडेवाडीत भटक्या कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला। पत्रकारिता आणि साहित्य पुरस्काराचं माजी मंत्री आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डांच्या हस्ते वितरण, साहित्यिकांना देण्यात आला पुरस्कार। राणेंना पाडलं पण तुम्ही काय निर्माण केलं, निलेश राणेंचा विरोधकांना सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचं सत्र सुरू। सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावर सुशोभीकरणासाठी लावलेल्या दिव्यांची समाजकंटकांकडून तोडफोड, किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज, कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे, बाळासाहेब थोरातांच्या होम पिचवर विखे पाटलांची फटकेबाजी। एकोणसत्तराव्या धम्मभूमी वर्धापन दिनानिमित्तानं बुद्ध विहार कृती समितीच्या वतीनं पंचशील ध्वज रॅलीचं आयोजन, बौद्ध अनुयायांचा सहभाग। जळगावात रिक्षा चालकानं केला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थिनीचा विनयभंग, पोलिसांनी रिक्षा चालकाला केली अटक। ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी, तारकर्ली देवबाग परिसर पर्यटकांनी गेला फुलून। सोयाबीनचे भाव घसरल्यानं शेतकरी पुन्हा संकटात, भाव 4,500 गेल्यानं शेतकऱ्यांच्या आशेवर फिरलं पाणी। हिंगोलीतल्या सिरसम ते माळहिवरा रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था, अपघातांच्या संख्येत झाली वाढ। गोंदिया रेल्वे यार्डातल्या साहित्यांची चोरी करणाऱ्या 8 आरोपींना आरपीएफनं केलं जेरबंद। निफाडमध्ये थंडीमुळे पारा घसरला, यंदाच्या मोसमातल्या नीचांकी तापमानाची नोंद।